गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी सोनाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात पहिले तर आज आपले 3K सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. तर त्याच्यामुळे मला आज खूप आनंद होतोय, म्हणजे की एवढ्या पटकन मला तुम्ही एवढा भरभरून प्रतिसाद दिला, एवढं माझ्यावरती प्रेम दाखवलं, मला सपोर्ट केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. मी आज एवढी खुश आहे की त्याला फक्त एकच कारण नाही आहे की फक्त की 3K सबस्क्रायबर झाले म्हणून. तर त्याच्याबरोबर अजून एक आनंदाची बातमी आहे, जी की मला असं वाटलं की तुम्हाला शेअर करावी. म्हणून मी सगळ्यात पहिले अजून कोणालाही न बोलता मी डायरेक्ट आज व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना शेअर करते. तर एवढा आनंद झाला ना. तर मित्रांनो, फायनली आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. शक्य झालं आहे फक्त तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बरं. कारण यूट्यूब मॉनिटाईज करणं ही पण आहे ना खूप मोठी प्रतीक्षा आहे. म्हणजे एखादा पेपर किंवा एखादे एक्झाम दिल्यासारखं म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण का एखाद्या परीक्षा द्यायला जेवढं कष्ट करावं लागते, जेवढी मेहनत करावी लागते, तेवढीच मेहनत यूट्यूबला सुद्धा करावी लागते. तेव्हा कुठे पुढे जाऊन हे यश येतं आहे, जे की आत्ता मला आलेलं आहे. आणि ते फक्त तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आलेलं आहे. सो मला खूप छान वाटते. यूट्यूब मॉनिटाईज करायचं म्हणजे पण काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण त्यांचा क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरिया आपल्याला कंप्लीट करावा लागतो. की सगळ्यात पहिले त्यांचे 1000 सबस्क्रायबर्स जे असतात ते आपण पूर्ण करायचे असतात. त्यानंतर दुसरा असतोय की 4000 तास वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे. आणि थर्ड एक आहे की 10 मिलियन लोकांनी आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि 4000 तास माझे कंप्लीट झालेले आहे, म्हणजे 4000 तास लोकांनी आपल्याला स्क्रीनवरती पाहायचं, ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे. तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज ती शक्य झालेली आहे फक्त तुमच्या सगळ्यांमुळे. तर मला खूप आनंद झाला आहे, खूप हॅपी आहे मी. व्हिडिओ सुरू कर म्हणून मला हारूनने सांगितलं होतं, हे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. त्याचप्रमाणे मला माझ्या मिस्टरांनी पण परमिशन दिली. तर हे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला हे सांगायचं आहे की माझे व्हिडिओ जर चांगले असतील, तुम्हाला माहिती आहे की माझ्या व्हिडिओमध्ये गैर काही नसतं आणि इथून पुढे पण नसेल, याची शाश्वती मी तुम्हाला देते. आणि तर मी ज्या व्हिडिओ पोस्ट करते, ज्या व्हिडिओ बनवते, ज्या तुम्हाला सर्वांना आवडतात, अशी मी आशा करते. आणि इथून पुढे पण तुमचं माझ्यावरती असंच प्रेम राहू द्यात, ही आशा पण व्यक्त करते. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही वर्षभर झालं यूट्यूब वापरतोय, की बाबा आमचं यूट्यूब मॉनिटाईज होत नाही आहे किंवा काही नाही. माझा स्वतःचा वैयक्तिक पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला. माझा यूट्यूब चॅनल फक्त 4 दिवसात मॉनिटाईज झालेलं आहे. माझं अकाउंट बरेच दिवस झालं होतं की पण मी त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे काही टाकत नव्हते. आणि मी आत्ता 4 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकल्या फक्त, आणि त्यात माझा वॉच टाईम कंप्लीट झाला आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तर मला तुम्हाला पण हे सांगायचं आहे की तुम्ही खचून जाऊ नका. काम करत राहा, व्हिडिओ करत राहा, टाकत राहा, की जेणेकरून पुढे चालून कुठेतरी यश आपली वाट पाहत असते. आपला वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी आपल्या व्हिडिओचा कंटेंट कोणता आहे तो पण जास्त महत्त्वाचा असतो बरं का. की आपण काय कंटेंट काढून लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. कंटेंट चांगले असेल की लोक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतील. अदर कंटेंट चांगले ठेवा की जेणेकरून तुमचा पण चॅनल पटकन मॉनिटाईज होऊन जाईल. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, चांगलेच कमेंट करत जा बरं. जे चांगले कमेंट करते त्यांचं पण मनापासून स्वागत, आणि जे वाईट कमेंट करते त्यांचं पण मनापासून स्वागत. कारण का वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी मला एक बोलायचं आहे की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ माझ्यासाठी वाया घालवताय, या गोष्टीचा पण मला आनंद आहे बरं का. मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे की आपला मौल्यवान वेळ आपण दुसऱ्याला देण्यापेक्षा किंवा वाया घालवण्यापेक्षा, एखाद्याच्या व्हिडिओला कमेंट करत बसण्यापेक्षा, तोच जर सत्कर्मासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी जर घालवला ना, तर नक्कीच भलं होईल असं मला वाटतं. कारण का तुम्ही एखाद्या व्हिडिओला कमेंट करता, तुम्हाला ते फक्त डोळ्याने बघायचं आहे आणि चुका काढायच्या आहेत. एखादी गोष्ट करायला ना खूप कष्ट असतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा समजते की कधी कधी काय होतं, व्हिडिओ काढताना नाही कधी कोणत्या गोष्टीचं लक्षात राहत, कधी कुठेतरी बाहेर कुठेतरी कचरा दिसेल, कुठेतरी काय दिसेल, ह्या गोष्टी लक्षात येत नाही. आणि हे ते जे तुम्ही जे आहेत ना ट्रोलर, तर ते तुमचं लक्ष फक्त याच कडे असतं की जेणेकरून मी ह्या व्यक्तीला कसा ट्रोल करेल. पण मला हे म्हणायचं, याला ट्रोल करत बसण्यापेक्षा, त्याला ट्रोल करत बसण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय करता येईल ना याच्याकडे लक्ष द्या. आणि असा वेळ वाया घालवू नका. तर वाईट कमेंट करू नका, चांगले कमेंट्स करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.